सर्वप्रथम सर्वांना मी नतमस्तक होतो की तुम्ही इकडे माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलात, वेळ काढून आलात आणि सर्वांचे आशीर्वाद मला लाभतायत हे मला दिसतंय. आणि जसं आता मंडळींनी इकडे माझ्याबद्दल एक कौतुकजनक काही दोन गोष्टी केले, काही मी कौतुकजनकच पकडी आणि काही मैत्रीत बोलले, काही आशीर्वादाच्या रूपात बोलले. आता पुढच्या वाटचालीचा विषय हा नंतरचा आहे. मला असं वाटतं हा माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, माझ्या घरच्यांनी आयोजित केला आहे आणि तुम्ही सर्वांनी प्रेम दाखवून मला इकडे आज तुमची उपस्थिती दिली. राजकारण हे एक वेगळा विषय. राजकारणावरती मी आता बोलायला कदाचित मी इतका मोठा नाही आहे, पण आज तुमच्या सर्वांकडनं जो अनुभव मला मिळाला आहे त्या अनुभवाला मी कसं पुढे घेऊन जाईल, कसं त्याला लोकांपर्यंत त्याचा राजकारण नाही तर समाजकारण ह्या रूपामध्ये लोकांपर्यंत पोचवेल. आणि आपण कुठल्याही पक्षात असलो, जसं निलेश दादा बोलले की आपण पक्षाच्या व्यतिरिक्त आपण मित्र आहोत, तर त्या मैत्रीच्या नात्यामध्ये आपण एकमेकांना मदत कशी करता येईल आणि राजकारण बाजूला ठेवून समाजाला काहीतरी आपण चांगलं देऊ, आपण ह्या दृष्टिकोनाने काम करूया. माझी अशी कधी अपेक्षा नव्हती की मला कोणी आमदारकी म्हणून उभं करावं किंवा माझ्या पाठीवरती असा हात ठेवावा आणि मला आमदार बनवावं. माझी आमदारकीची अशी काही इच्छा नाही आहे. ठीक आहे, प्रेम असेल, लोकांची इच्छा असेल तर लोक नक्की मला आवड करतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन आज जसं आपल्या आता मागचे आमदारकीचे इलेक्शन झाले, त्याच्या अगोदर निलेश दादांना पण माहिती आहे, बाबा शेटना पण माहिती आहेत की आपण लोकांना काही वचनं दिली, गुहागरसाठी असतील किंवा खेडसाठी असतील, आपण काही वचनं दिली. पण त्या वचनांसाठी इलेक्शन झाल्याच्या नंतर किती लोकांनी पाठपुरावा केला ह्याचं मला बोलण्याची गरज नाही आहे, पण ह्याचा पुरावे आहेत माझ्याकडे. पण जे वचनं मी दिली, माझ्या मंडळींनी दिली, माझ्या तालुका प्रमुखांनी दिली, ती वचनं आम्ही पूर्ण करणार. आणि त्याची आता आम्ही त्याची वाटचाल सुरू केलेली आहे. साहेबांनी आम्हाला त्याची आता काही GRच्या माध्यमातून आम्हाला गोवाड दिलेलं आहे. म्हणून जे आम्ही रस्ते असतील, काही बोरिंगचे विषय असतील, ते बोरिंगचे विषय असतील, त्यानंतर लोकांपर्यंत येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा विषय असेल, आपण त्या सर्वांना आम्ही गुहागरसाठी जो काय करत होतो, निश्चित आपण खेड दापोली हा वेगळा विषय आहे, पण खेड जिथे आता आम्ही राहतोय, आम्ही त्याच्यासाठी सुद्धा 100% आम्ही काम करू. आणि योगेश दादांचा पूर्णपणाने पाठिंबा आपल्याला आहे या विषयासाठी. यासाठी मला काय वेगळं बोलायची गरज नाही. पण आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला राजकारणी म्हणून तुम्ही पकडू नका. मी एक व्यवसायी होतो. व्यवसायातनं थोडासा वेळ काढून माझ्याशी विचार होती की माझं गाव प्रगतिशील पुढे व्हावं. इकडे जसं आम्ही उद्योग बाहेर करतोय, तसं इकडे पण लोकांचा विकास व्हावा. आज आम्ही लोकांकडे बघतोय की लोकांकडे पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याची समस्या आहेत, त्यांचे सर्वसामान्य जीवनामध्ये त्यांना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींचे विषय आहेत. हे फक्त मला कुठेतरी भारून गेलं, म्हणून मी बोललो की चला आपण कुठेतरी काहीतरी आपल्या साईडने प्रयत्न करूया. आपण असं नका की बाबा आपल्याला 2 पैसे खर्च करूनच हे करायचं आहे. अजून असे काही भरपूर गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत जे आपण इकडे राबवू शकतो. पण त्याला वाटचाल त्याची पुरेपूर पुढे द्यायला आपल्याला आपल्या मंडळीचा साथ पाहिजे. मी फक्त एवढंच म्हणेन, मी लहान आहे, वयाने माझ्या कधी शब्दांमध्ये, कधी वागण्यामध्ये, कधी बोलण्यामध्ये काहीतरी चूक होऊ शकते, पण त्याला बाजूला ठेवून मला तुमचा आशीर्वाद द्या, तुमचा अनुभव द्या. आम्ही युवा पिढी कुठल्या ताकदीने आम्ही काम पुढे घेऊन जाऊ शकतो हे आम्हालाच माहिती आहे. तर आम्हाला तुम्ही तुमचा फक्त अनुभव द्या आणि शक्ती द्या. त्याच्याने आम्ही लोकांपर्यंत जे काही समाजकारणाच्या हिशोबाने आम्ही जे काही चांगलं काम करू शकतो आम्ही करू. म्हणून त्यासाठी ना कुठलं हे पद फक्त एक कारण आहे. पद नसेल तरी पण आपण लोकांना काही चांगलं कामं करून देऊ शकतो. पण आज माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी आज जी मला एक जबाबदारी दिली की गुहागर मतदारसंघाच्या एक समन्वयक म्हणून, तर मी अपेक्षा करतो की माझ्याकडून ही जी काही जबाबदारी आहे ही पुरेपूर पार पडेल. माझी टीम एक चांगली तयार झालेली आहे, ती टीम पण मला साथ देईल. आणि आज हा माझा खाजगी कार्यक्रम जरी असला तरी सर्वांनी इकडे येऊन जे मला प्रेम दिलं आहे त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं एक आभार व्यक्त केलं. बरोबर. आणि 45 वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही मला सांगितलं, तो नक्कीच आम्हाला लाभेल. आणि आपलं पारिवारिक जीवन वेगळं, पण राजनैतिक जीवनामध्ये समाजकारणासाठी जे काय तुम्ही मला मदत कराल हे मी यांच्याकडनं अपेक्षा करतो. बरोबर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.